आज आपण बघणार आहोत माहिती राग समय चक्र याविषयी। राग समय सिद्धांत। सर्वप्रथम आपण श्लोक बघूया। हिंदुस्थानीय रागाना त्रयोवर्ग सुनिश्चितः स्वरविकृत्य धिनास्ते लक्षण कोविदे। श्रीमल्लक्ष संगीतमधील रागसमय सिद्धांत श्लोकानुसार हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये रागात लागणाऱ्या स्वरांवरून मुख्य 3 वर्ग केले जातात। आता ते स्वरांचे 3 वर्ग कोणते? तर रेध कोमल असणारे राग, यामध्ये भैरव, पूर्वी, मारवा या थाटातील राग येतात। त्यानंतर रेध शुद्ध असणारे राग, यात कल्याण, बिलावल, खमाज थाटातील राग येतात। आणि गनी कोमल असणारे राग, यात काफी, आसावरी, भैरवी आणि तोडी थाटातील राग येतात। आता 10 थाट जे आपण शिकलो आहे ते 10 थाट या स्वरांनुसार याचे 3 वर्ग होतात। म्हणजे कल्याण, बिलावल आणि खमाज ह्या थाटातील जर तुम्ही राग पाहिले तर या थाटातील रागांमध्ये रे आणि ध हे 2 स्वर काय असतात? शुद्ध असतात। तसेच भैरवी, पूर्वी आणि मारवा या रागांमध्ये रे आणि ध हे कोमल असतात। तर काफी, आसावरी, भैरवी आणि तोडी या रागांमध्ये गंधार आणि निषाद हे कोमल असतात। तर भारतीय संगीतात विशेषतः उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये गायन वादनाकरता रागसमय सिद्धांत फार पूर्वीपासून प्रचलित आहे। तसे पाहिले तर श्रुती, स्वर, राग, थाट इत्यादी बाबत शास्त्रनियम असतात। तर रागसमयाचा सिद्धांत असणे म्हणजेच काय? तर ठराविक वेळी ठराविक राग आळविणे होय। निसर्गाच्या ऋतुमानाच्या क्रिया या ठराविक होतात, त्यामुळे सृष्टीचा आणि मानवाचा दैनंदिन क्रम हा व्यवस्थित चालू असतो। मानवाचे दैनंदिन व्यवहारसुद्धा वक्तशीर होण्यातच आयुरारोग्य अवलंबित असतं। देवमंदिरात देवादिकांना उठवण्यापासून रात्री शयन या आरतीपर्यंतच्या गीत, पदे, ओव्या, आरत्यांची प्रसंगानुरूप व रागानुरूप गाण्याची आळविण्याची प्रथा असते। उदाहरणार्थ आपण गीता ऐकली आहेत, जागो मोहन प्यारे, उठा उठा हो सकळीक या रचना आपण नेहमी ऐकतोच। आता समय प्रहर कसे केले आहेत ते बघूया। दिवस रात्र या 24 तासात 3-3 तासांचे 8 प्रहर हे केलेले आहे, त्याला अष्टप्रहर असे म्हणतात। सकाळी 6 ते 9 प्रथम प्रहर, 9 ते 12 द्वितीय, 12 ते 3 तृतीय प्रहर, 3 ते 6 चतुर्थ प्रहर हा झाला दिवसाचा। तसेच रात्रीचा 6 ते 9 हा प्रथम प्रहर, 9 ते 12 द्वितीय प्रहर, 12 ते 3 तृतीय प्रहर आणि 3 ते 6 हा चतुर्थ प्रहर होय। आता यामध्ये संधिप्रकाश रागसुद्धा येतात। तर सायंकाळी 4 ते 7 हे पूर्वांगवादी राग असतात, त्यांना सायंकालीन संधिप्रकाश राग असं म्हणतात। आता संधिप्रकाश राग म्हणजे काय? तर जिथे दिवसाची आणि रात्रीची संधी होते, म्हणजे दिवसही नसतो पूर्ण आणि पूर्ण रात्रही नसते, परंतु दिवस आणि रात्रीची संधी होते, त्याला संधिप्रकाश असे म्हणतात। आणि या वेळेत गायल्या जाणाऱ्या रागांना संधिप्रकाश राग असे म्हणतात। आता सायंकाळचा संधिप्रकाश वेळ कोणती? तर सायंकालीन 4 ते 7 ही सायंकालीन संधिप्रकाश रागाची वेळ होय। यामध्ये पूर्वांगवादी राग गातात। यामध्ये रेध कोमल असणारे राग जसे पूर्वी, श्री, जेताश्री, पुर्या, धनाश्री, मारवा आणि पुर्या। रेध शुद्ध असणारे रात्रीय राग, यामध्ये यमन, शुद्ध कल्याण, हमीर, केदार, भूपाली हे राग गातात। तर गनी कोमल असणारे राग बागेश्री, दरबारी, मल्हार, बहार, मालकंस इत्यादी राग या वेळेत गातात। तर सकाळी 4 ते 7 ही वेळ उत्तरांगवादी रागांची आहे, याला प्रातःकालीन संधिप्रकाश राग असे म्हणतात। यामध्ये रेध कोमल असणारे राग वसंत, परज, सोहनी, भैरव, कालिंगडा इत्यादी। रेध शुद्ध असणारे राग बिलावल, प्रकार, देशकार, हिंडोल, गौडसारंग आणि गनी कोमल असणारे राग आसावरी, जौनपुरी, काफी आणि भिंपलासी हे राग होत। इथे
रागाचं समयचक्रसुद्धा तुम्हाला दिसेल. इथे आपण बघू शकता की हे सगळे रात्रीचे गायले जाणारे राग आहेत. तर इथे हे दिवसाचे गायले जाणारे राग तुम्हाला दिसतील. इथे दिवसाचा प्रथम प्रहर दिला आहे, दिवसाचा दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर, आणि इथे हे तुम्हाला संपूर्ण समयचक्र हे दिसत आहे. तर हे आपण थोडक्यात राग समयचक्राची माहिती इथे बघितली आहे.